अजित पवार यांनी घड्याळ हे चिन्ह मिळाल्याची जाहिरात पेपरमध्ये द्यावी। शरद पवारांना तुतारी चिन्ह लोकसभा आणि विधानसभेसाठी वापरता येईल। सुनावणीच्या दरम्यान सुप्रीम कोर्टाने हे निर्देश दिले आहेत। अजित पवारांच्या गटाला घड्याळ हे चिन्ह वापरता येणार आहे। अजित पवार गटाने घड्याळ चिन्हाची मराठी, हिंदी आणि इंग्रजी पेपरमध्ये जाहिरात द्यावी। शरद पवारांच्या गटाला तुतारी चिन्ह लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी वापरता येईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव वापरण्याची मुभा असेल। निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह राखीव ठेवावं असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। तुतारी चिन्ह इतर कोणत्याही पक्षाला किंवा उमेदवाराला देऊ नये असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत। त्यांचं तुतारी सिंबल कन्फर्म केलं। आम्हाला काल इलेक्शन कमिशनने मीटिंगला बोलवलं नव्हतं, त्याच्यावरही त्यांनी भाष्य केलं की यांना बोलवावं लागेल आणि त्यांनी सांगितलं की तुमचं तुतारी सिंबल आता विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत तुमचं तुतारी सिंबल राहील। आम्हाला काय सांगितलंय तुम्ही डिस्क्लेमरला, म्हणजे ह्याचा अर्थ स्पष्ट आहे की कोर्टाच्या कुठेतरी लक्षात आलंय की हे चुकीचं झालेलं आहे आणि हे घड्याळ चुकीने गेलेलं आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत हे तुमचंच आहे असं समजू नका। खाली लिहा की सर्वोच्च न्यायालयाचा जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत आम्ही वापरतो।